नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उन्हाळ्याचा महिना आहे, पण मध्येच आता पाऊस पडायला लागला. मध्येच गरम होतं, थोडं थंडगार वाटतं. तर हे काय चाललंय काय समजत नाही. पण उन्हाळा तर आहेच आणि आता गरम होतंय, तर म्हटलं चला कलिंगडचा ज्यूस बनवावं. तर आता हे कलिंगडचं आहे ना, कलिंगड आपण कापलं तर मध्ये असे पीस केले ना तर पटकन निघतात. तर मी तुम्हाला दाखवलं सुद्धा, हे बघा. तर असं मी काढते ना तर सहजपणे निघतात. आता असं मी सगळं काढून ते मिक्सरमध्येच आता ग्राइंड करते आणि आता कलिंगडचा ज्यूस थंडगार असं गरमीमध्ये बरं वाटतं. तर आता ज्यूस बनवून घेते आणि त्याच्यानंतर मला जेवणसुद्धा बनवायचं आहे. तर आज मी आईच्या पद्धतीने कारलं बनवणार आहे आणि आईच मला सगळी रेसिपी कशी करायची आहे ती सांगणार आहे. तर जरा थोडीशी हटके आहे, पण तिच्या पद्धतीने कराल ना तर खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि नक्की तुम्ही घरी बनवून बघा, खाऊन बघा, तर खरंच तुम्हाला आवडेल. खरंच आईच्या हातची रेसिपी आणि आईच्या हाताला जितकी चव आहे ना, खूप अप्रतिम जेवण बनवते. तर आता मी तुमच्याबरोबर ते शेअर करेलच. तर आता मी आणि हे बघा, अशी पीस कट करून घेतलं ना तर पटकन निघतात आणि पाण्याचा जरासुद्धा मी थेंब टाकलेला नाही आहे. बिना पाण्याचाच हे मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करते. कलिंगडचा ज्यूस बनवताना ना पाणी जरासुद्धा टाकायचं नाही आहे. ॲक्च्युली कलिंगडमध्ये पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळेच पाणी जरासुद्धा टाकायचं नाही आणि ओरिजिनल ज्यूस कलिंगडचा खूप छान लागतो आहे. तर आता मी छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता असे छान आपला ज्यूस तयार आहे. थंडगार ज्यूस. त्याच्यात थोडंसं किंचित मीठसुद्धा टाकू शकता तुम्ही. माझ्याकडे सैंधव मीठ आहे, ते सुद्धा मी टाकलेलं आहे. तर नाही टाकायचं असेल ना तरीसुद्धा चालेल, पण खूप छान लागतं आणि थंडगार जरा बरं वाटतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर असं काही आपण घरामध्ये जर केलं ना तर खरंच खूप छान आहे. कलिंगडचा ज्यूस रेडी आहे. चला, थंडगार प्या प्या. तेलात भाजून घेतो का नाही खाण्यासाठी आपण, हां सुकं जेवणावर कोरडं खायसाठी तसं भाजून घ्यायचं आणि काढायचं वेगळं. हां आणि मग कांदा टमाटे नाही टाकायचं, चांगला कांदा बिंदा भाजून घ्यायचा, हां. मसाला टाकायचा आणि मग ती फोडणी झाली की त्यात पाणी ओतायचं आणि त्याला उकळायला मग सांडगा टाकायचा, कारण सांडगा तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आईने आल्यावर सांडगं केलं आणि त्याची रेसिपी मी टाकली होती, त्याचा व्हिडिओ केला होता. तर आता मला ती सांडग्याची रेसिपी सांगत होती, म्हणून मी तुम्हाला समजावं कसं करतो आम्ही सांडगा. ते तिने सांगितलं आहे. शिजला जातो जास्त शिजला जातो आणि आता हल्ली सांडगा भिजूनच करतात. ते डाळ भिजवून मग सांडगा करतात. पहिलं कसं सांडगा करायचे? पहिलं जात्यावर दळायचे किंवा मिक्सरवर. चक्कीवर दळण आणायची 1-1 किलो. हां, तसं करायचं. थोडंसं करायचं असतं भिजू घालतात, सकाळी मिक्सरवर वाटतात, करतात, त्याच्यामुळं तो जास्त शिजल्या जातो सांडगा. शेंगदाण्याचा कूट नाही टाकायचा ना, शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं, नाही तर तो घट्ट होतं आणि ते घट्ट कालवून अजिबात बरं वाटत नाही. आता आईच्या हातचं मी आईनी आता सांगणार आहे मला कारलं कसं करायचं. आणि हिरव्या मिरचीचं मसाल्याचं कारलं बनवते मी आज आणि ते पण आई बनवणार आहे. ते पण व्हिडिओ म्हणजे तुमच्याबरोबर मी आता शेअर करेल आई बनवेल तेव्हा. तर आता मी बनवणार आहे कारलं आणि खूप छान लागतं हे पण हिरव्या मिरचीचं कारलं. तर ते तुम्ही करून बघा, नक्की खूप आवडेल तुम्हाला. तर इतकं छान ना की सारखं ते बनवाल तुम्ही आणि खाल, इतकं टेस्टी असतं आणि इतकं छान बनतं ना. तर ही पण आईची पद्धत आहे, तर ती आई सांगणार आणि आज मी करणार आहे. तर आता बघू, चला. तर मी आज बनवणार आहे कारलं आणि ते म्हणजे हिरव्या मिरचीचं झणझणीत असं मसालेदार भरलेली कारली. तर भरलेली कारली म्हटलं तर 2 प्रकारचे कारले येतात, जे की ते लाल कलर म्हणजे लाल मसाल्याचे असतात आणि दुसरं म्हणजे हिरव्या मिरचीचे कारलं. तर सगळं काही मी तुमच्याबरोबर आता मी शेअर करते, तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे ते. पण त्याच्या आधी तुम्हाला खूप दाखवते की किती छान अशी बारीक कारले आहेत आणि खूप छान बारीक आणि अशीच कारली भरलेली कारली करताना लागतात. तर आता त्याच्यातलं देठ आहे ना छोटंसं थोडं कापून घ्यायचं आहे
आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे मध्ये चीर पाडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला मसाला भरता येईल. तर हे असं मी सगळं कारले कापून घेते. तर तुम्हाला हे दाखवते मी कसं कटिंग करते. हे बघा असं. आणि त्याच्यामध्ये जे किडकं असेल किंवा खराब असेल किंवा लाल कारलं झालं असेल तर ते आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर किडकी वगैरे बघून छान कारली कापून घेते आता सगळी काही. तर अशा प्रकारे मी सगळी कारली कापून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये भरून आपल्याला कारली शिजवायची आहे. तर भरायच्या वेळेस मीठ आणि चिंच घ्यायचं आहे आणि त्याच्यात भरून शिजवायची आहेत कारली. तर सगळ्यामध्ये आता मीठ आणि चिंच भरून घेते. चिंच नसेल तर लिंबू टाकलं तरीसुद्धा चालेल. लिंबू पिळायचा आणि तेच लिंबाची सालसुद्धा त्या पाण्यात टाकायची, म्हणजे त्याच्यामध्ये ते सगळं मिळून येईल आणि कारल्याचा सगळा कडवटपणा निघून जाईल. तर अशा प्रकारे सगळ्या कारल्यामध्ये मी चिंच आणि मीठ दोन्ही छान भरून घेतले आणि कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये कारली सगळी ठेवून देणार आहे आणि शिजवून घेणार आहे. तर तुम्ही चिंच नसेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता. लिंबू आणि मीठ आहे ना, ते कारल्यामध्ये मीठ भरायचं आणि लिंबू त्याच्यावर पिळायचं आणि लिंबूच्या साली त्याच्यात टाकून द्यायच्या आणि म्हणजे त्याच्यात मिळून येईल ते आणि कारल्याचा आहे ना कडवटपणा सगळं निघून जाईल. तर अशा प्रकारे सगळं भरून झालं. आता मी कारलं शिजायला ठेवते. तर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि 15-20 मिनटं कारलं शिजून द्यायचं. बारीक कारले असल्यामुळे ते पटकन शिजतात. आणि कारलं शिजून घेतले. शिजले का गाई? हां, शिजलं. जास्त शिजवायची नाही कारलं ना. तर मी झाकण ठेवलं होतं, पण आईनी सांगितलं की कारलं शिजताना त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवल्यामुळे त्याचा कडवटपणा त्याच्यात उतरतो आणि त्यामुळे झाकण ठेवायचं नाही. ही आईची पद्धत आहे की झाकण ठेवल्यामुळे कारल्याचा कडूपणा त्याच्यातच उतरतो. त्यामुळे कारलं शिजताना तुम्ही झाकण ठेवू नका. कारले शिजून झालेत, पण कारली जास्त शिजवायची नाही आहे, थोडीशी कच्चीच ठेवायची, कारण आपली कारली लहान आहे आणि जास्त कारल्याचा गाळ केला ना, म्हणजे जास्त कारली शिजली ना तर बरोबर लागत नाही. त्याच्यामुळे थोडंसं कच्चंच ठेवायचं आणि त्याच्यातल्या बिया आहेत ना त्या काढायच्या नाहीत. तर मी थोड्या काढल्या, थोड्या ठेवून दिल्यात. असं पिळून घ्यायचे, दाबून घेतलं आहे, त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आहे. त्याच्यानंतर तव्यावर मी धनं भाजून घेते. धनं तुम्ही नक्की घ्या. धनं भाजून घेतल्यामुळे आपल्या कारल्याला मसाल्याला खूप चव लागते. त्याच्यामुळे धनं मी भाजून घेते आणि त्याच्यानंतर सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाल्याला सुकं खोबरंच वापरायचं आहे, त्याच्यामुळे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी भाजून घेतल्यामुळे खूप छान चव लागते. तर कारल्याचा मसाला करताना आपल्याला काय काय लागेल ते साहित्य मी सांगते. ते इथे धनं घेतलं आहे, इथे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि ते आता भाजायला मी ठेवते. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि धने आणि लसूण घ्यायचं आहे. लसूण जास्त घ्यायचं आहे, लसणामुळे खूप छान चव लागते. त्याच्यामुळे इतकं साहित्य घ्यायचं आहे आणि खूप छान आपल्या कारल्याच्या मसाल्याला चव लागते. तर सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता वाटून घेऊया. तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि बाजूला इथे मसाला वाटून घेतलेला आहे, तो मी प्लेटमध्ये काढून घेते. तर हा असा आपला मसाला कारल्याचा मी वाटून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता तेल गरम छान झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे मसाला वाटलेला परतायचा आहे. तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, बारीक गॅस करून छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर हळद आणि गरम मसाला मी टाकून पुन्हा परतून घेते. तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरची असल्यामुळे तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. चवीनुसार तुम्ही लाल तिखट बघून टाका आणि छान मसाला पुन्हा ते तेलामध्ये परतून घ्या. आणि त्याच्यानंतर हे आहे ना, मी माझ्याकडे लोणच्याचा मसाला आहे, तो मसाला मी टाकते. त्याची खरी चव त्याच्यामध्येच आहे. तर तुम्ही लोणच्याचा जो मसाला भेटतो ना, तो मसाला त्याच्यात नक्की टाकून बघा, खूप छान कारलं लागतं. आणि ही सुद्धा आईचीच पद्धत आहे. तर आता आई सांगते तसं मी कारलं बनवते आणि मी ते तुमच्यापर्यंत शेअर करते. त्याच्यानंतर आता त्याच्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा हलवून सगळे मिक्स मसाले करून जिथे सगळीकडे मसाले लागले पाहिजे असं परतून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवताना त्याच्यावर पाणी ठेवायचे, म्हणजे त्याच्यातली वाफ खाली उतरते, पाणी त्या वाफेने खाली उतरतं, त्याच्यामध्येच कारलं छान मिळून येतं.
तर एका बाजूला आपलं छान मसालेवालं कारलं तयार होत आहे आणि दुसऱ्या बाजूला मी शेवग्याच्या शेंगेचं पातळ कालवण म्हणजे रस्सा बनवलेला आहे. तर आता आपलं कारलं शिजले का बघूया. तर कारलं आधीच शिजलं होतं, पण थोडंसं असं वाफेवर मी ठेवून दिलं होतं. तर तेच गरम पाणी आता आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि ते अंदाजे म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही, अंदाजे थोडंसंच पाणी आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे जास्त घट्टच करायचं आहे ते. तर किंचित पाणी मी टाकून घेते आणि छान हलवून घेते पुन्हा एकदा. तर आता आपलं कारलं रेडी झालेलं आहे आणि खूप छान झणझणीत असं कारलं तयार झालं आहे. तर आता त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर वरती टाकते. तर एकीकडे शेवग्याच्या शेंगेचं कालवण म्हणजे रस्सा तयार झालेला आहे, एकीकडे छान झणझणीत हिरव्या मिरचीचं आईच्या पद्धतीने कारलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खरंच नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. जेवण वगैरे झालं आणि थोडा आराम केला आणि चहा वगैरे घेतल्यानंतर आता आई बघा इथे आई जाण्याची तयारी करते. सारखी जायची करते. तर तिला मी थांबवलं तरी ती म्हणते खूप दिवस झालेत, आता मी जाते. तर आता सगळी तयारी करते. बसल का त्यात का बसू मी? आणि काय राहतं त्यातलं काय बसायचं बाबा बसू. आता काळजी घे. हां रडू नको. तर आई आता निघाली. तर वाईट तर खूप वाटते, पण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि आईच्या प्रेमामध्ये खूप ताकद असते. त्याचप्रमाणे मायेने तिने हात जरी फिरवला ना तरी त्याच्यामध्ये खरंच खूप जादू असते आणि तिच्यासारखं प्रेम आणि माया कोणीच करू शकत नाही. निस्वार्थी प्रेम असतं, तिची माया असते. तर आई आता भावाकडे चालली आहे आणि तिला राहा म्हटलं तरी राहत नाही आहे. वाईट तर खरंच खूप वाटते. माझ्याकडे खूप दिवस होती आणि तिची आठवण आता सतत येत राहणार. तर आता आईला मी बसून देते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.